पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तेरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये आज जाऊ नका काका, बंद करून घ्या आतला दरवाजा. सिद्धेश्वर भगवंताच्या कृपेने सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. पहिल्या अध्यायाचा विचार सुरू आहे. पहिल्या अध्यायातील 189 क्रमांकाची होळी सुरू आहे. पहिला जो अध्याय आहे, ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन करताना असं म्हटलं तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. गीता हे शास्त्र आहे, सामान्य शास्त्र नाही. साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जनते शस्त्र, आत्मा अवतरविती मंत्र अक्षरीये. संसार जिंकण्याकरता एक प्रकारचं शस्त्र म्हणजे हे शास्त्र आहे आणि परमात्मा स्वरूपाला प्रगट करणारे मंत्र या गीतेमध्ये आहेत. परंतु हे शास्त्र प्रगट कसं झालं? शास्त्र प्रवृत्तीचा प्रस्ताव म्हणून हा पहिला अध्याय सांगितलेला आहे. गीतेचं प्रगटीकरण, गीतेचं प्रागट्य होण्याकरता जी मनोभूमिका लागते, जी पार्श्वभूमी लागते, त्या पार्श्वभूमीचं वर्णन सगळं या पहिल्या अध्यायात केलेलं आहे. अर्जुन महाराज रणांगणावर आलेले आहेत. अर्जुन महाराजांनी देवाला सांगितलंय, माझा रथ जो आहे तो दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा. आणि मध्यभागी रथ उभा केल्यानंतर भगवान परमात्म्याने तो बरोबर मध्यभागीच उभा केलेला आहे. आपण काल विचार करून आलो आहे, मध्यभागीच का? तर विवेकाचा जन्म जो आहे तो खरा विवेक मनुष्याला समत्व भूमिकेवर आल्याशिवाय होत नाही. निष्पक्षपाती केलेला विचार जो असतो तो खरा विचार असतो. किंवा मध्यभागी आल्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये जिज्ञासा निर्माण होत नाही, विवेक ऐकण्याची इच्छा निर्माण होत नाही. इकडे त्या ठिकाणी कौरव आहेत, तिकडे पांडव आहेत आणि अर्जुन महाराज म्हणतात, माझा रथ मध्यभागी उभा करा. मला जरा मध्यभागी येऊन विचार करू द्या. कोणतंही काम करायचं असेल तर विचार करून करायचं आहे. आणि म्हणून अर्जुन महाराज पाहतात आणि पाहिल्यानंतर अर्जुन महाराजांचं पाहणं वेगळं आहे आणि दुर्योधनाचं, धृतराष्ट्राचं पाहणं वेगळं आहे. अर्जुन महाराजांच्या मुखात सगळ्यांना पाहिल्यानंतर शब्द येतात, दृष्ट्वेमं स्वजनम कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम. अर्जुन महाराज म्हणतात, हे कृष्ण,
इमं स्वजनम दृष्ट्वा युत्सुम समुपस्थितम. युद्ध करता आलेले, एकत्र झालेले हे सगळे माझे स्वजन आहेत. अर्जुनाला सगळे स्वजन दिसतात, पण धृतराष्ट्राला मात्र मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. दुर्योधनाला काय दिसतंय? दृष्ट्वा तू पांडवानीकम यूढम दुर्योधनस्तदा. दुर्योधनाला पांडवांचं सैन्य दिसतंय, धृतराष्ट्राला हे माझे आहे ते पंडूचे आहेत असं दिसतंय, पण अर्जुनाला मात्र दृष्ट्वेमं स्वजनम कृष्ण, सगळे स्वजन दिसायला लागले. म्हणजे अर्जुनाची जी भूमिका आहे तसं पाहायला गेलं तर सदाचारी मनुष्याची भूमिका आहे. सदाचारी माणसाला सगळेच आपले वाटतात, पण दुराचारी माणूस नेहमी आपला आणि परका भाव करत असतो. आपण सगळेच आपले आहेत या भावनेत राहतो, परंतु वाईट माणसं जी असतात, दुर्जन माणसं असतात, ती मात्र दुर्जनपणा केल्याशिवाय राहत नाहीत. अर्जुन हे त्या ठिकाणी युद्ध करता आले, लढण्याकरता आलेले आहेत. या ठिकाणी संजय महाराजांनी वर्णन केलंय, कृपया परया विष्ट विशी दन इदम अब्रवीत. कृपा निर्माण झाली, करुणा निर्माण झाली. करुणावृत्ती चांगली आहे का वाईट आहे हो? करुणावृत्ती चांगली आहे, दया चांगली आहे. पण दया किती चांगली असली, करुणा किती चांगली असली तरी सुद्धा युद्धात ती चांगली आहे का? आता अर्जुन जर जंगलात असता, अर्जुन जर साधू असता, तर त्याच्या दृष्टीने ही दया त्याला शोभली असते. परंतु सैनिकाची दया वेगळी, आपण मागे पाहून आलोय. डॉक्टरची दया वेगळी, पोलिसाची दया वेगळी आणि साधूची दया वेगळी. पोलिसाला चोर सापडला आणि त्याने असं म्हणायचं नाही की आत्ताच प्रवचन ऐकलंय, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, द्या सोडून. चालेल का त्याला? शेतकऱ्याने जर असा विचार केला, औषध मारताना जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, चालेल का? चालणार नाही. तशी सैनिकाची दया वेगळी. डॉक्टरची दया, एखादा पेशंट त्याच्याकडे आला, शस्त्रक्रिया करायची असेल तर त्याला त्याचं पोट फाडावं लागतं. पोट फाडत असताना सुद्धा त्याच्यात त्याचं कल्याणाचा हेतू अंतःकरणात आहे. दयावृत्ती चांगली आहे, परंतु ह्या वृत्तीसुद्धा कधी कधी चांगल्या वृत्तीसुद्धा आपल्या जीवनामध्ये घातक ठरतात. आपल्या चांगल्या वृत्तीला सुद्धा समोरचा एखादा जो असतो तो नेबळटपणा समजतो किंवा भित्रेपणा समजतो. आपली असते अंतःकरणात दया, पण त्याला वाटतं आपल्याला भीतोय, याला आणखीन त्रास द्या. दुर्जन माणसं सज्जन माणसाला त्रास देतात, दुःख देतात. का? सज्जन माणसं म्हणतात जाऊ द्या, नको, एकदा केले जाऊ द्या, दुसऱ्यांदा केले सोडून द्या, तिसऱ्यांदा केले सोड. पण मग त्याला असं वाटतं आम्हाला घाबरतो. किंवा कधी कधी परमार्थामध्ये या सगळ्या ज्या वृत्ती आहेत ह्या सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये प्रतिबंध निर्माण करतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शांती क्षमा दया याही नको पंढरी राया. हेही पाहता मज उपाधी. बाळछंदामध्ये आले बघ, दया क्षमा शांती हेही पाहता मज उपाधी. आहे का कोणाला बाळछंद पाठ? हो. वृत्ती सहित मज लपवी बाबा बाळछंदू.
निवृत्ती पदोपदी गोवी, बाबा बाळ छंदू. अलक्ष लक्ष्मी त्याच्यातलंच आहे. सुरुवात काय? हा, अलक्ष लक्ष्मी लक्षी बाबा बाळ छंदू. म्हणजे योग्याला ह्या ज्या काही मग ज्ञानोबारांनी जे उदाहरण दिले ते महत्त्वाचे उदाहरण दिलेत. एवढा मोठा जड भरत राजा, हरणाच्या विषयी करुणा निर्माण झाली, त्या करुणेने त्याला प्रतिबंध केला का पुढं नेलं? प्रतिबंध निर्माण झाला. करुणा चांगली आहे, दया चांगली आहे, परोपकार चांगला आहे, पण तो परोपकार सुद्धा त्याच्या परमार्थात विघ्न निर्माण झाला. म्हणून वैकुंठवासी परमपूज्य डोंगरेजी महाराज असं म्हणायचे, ज्यादा परोपकार करने के पछडे में मत पडो. म्हणजे साधकाने बरं का, ते साधकाला सांगायचे. आपलं लक्ष काय तिथे पहा. परोपकार चांगला आहे, तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. म्हणजे काय? अर्जुन लढण्याकरता आलेले आहेत. युद्ध आता सुरू होणार आहे आणि युद्ध सुरू होत असताना अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झालेली आहे, दया निर्माण झालेली आहे. आणि ही झालेली दया, ही झालेली करुणा जी आहे, तिचा परिणाम काय झाला, कसा झाला? ज्ञानोबारांनी 3 उदाहरणं दिली. काल आपण त्या उदाहरणाचा विचार पाहून आलो. पहिलं उदाहरण दिलं म्हणजे जिया उत्तम कुळीची या होती आणि गुणलावण्य आथी, त्या आणि किते न सहाती सुतेजपणे. उत्तम कुळातली स्त्री आहे, गुण आहेत, लावण्य आहेत, आणि पतीने जर दुसरी आणली तर तिला ते सहन होत नाही. अहो, रुक्मिणी आईसाहेब पंढरपूरला का आल्या रुसून? काय कारण? पद्मपुराणात कथा आलेली. भगवान परमात्मा जे पंढरपूरला आले, एक रुक्मिणी आईसाहेबासाठी आले. पण रुक्मिणी आईसाहेब पंढरपूरला का आल्या? दिंडीरवनात का आल्या? रथातून जात असताना भगवान परमात्म्याने श्री राधाराणीचा आवाज ऐकला आणि रथातून खालीच उडी टाकली आणि तिथंच जाऊन बसले. रुक्मिणी आईसाहेब म्हटले, आमचं प्रेम ह्यांच्यावर आणि यांचं प्रेम त्या राधेवर, सारखं राधा राधा राधा. अहो, राधेला घरी पाहुणचाराला बोलवलं आणि पाहुणचाराला बोलवून काय पाजलं? दूध पाजलं, गरम गरम दूध पाजलं. फोड देवाच्या पायावर आले. म्हटले, तुमच्या पायावर कसे फोड आले? म्हणजे तुमचीच करामत आहे. सिद्धांत वेगळा आहे तिथे, आपल्याला दृष्टांत म्हणून घ्यायला हरकत नाही. तशी अर्जुनाच्या अंतःकरणात असलेली जी वीरवृत्ती आहे, ही त्याची पतिव्रता आहे. वीरवृत्ती कधी अर्जुनाला सोडून राहत नाही. आणि अर्जुनाची वीरवृत्ती म्हणजे सामान्य नव्हती ती. त्याला जी वीरवृत्ती प्राप्त झाली ती उत्तम कुळातली होती आणि गुण लावण्याने ती युक्त होती. पण अर्जुनाने त्या ठिकाणी तिथे करुणा नावाच्या त्या स्त्रीला स्थान दिलं, त्या वृत्तीला स्थान दिलं. त्यामुळे अर्जुनाच्या अंतःकरणातली जी वीरवृत्ती जी होती ती निघून गेली. म्हणजे कधी कधी ती वृत्ती निघून जाते, कारण एकाच अंतःकरणात 2 वृत्ती राहत नाहीत. दुसरं उदाहरण दिलं, कधी कधी ती निघून जाते आणि कधी कधी हा बाबा तिला विसरतो. काही ठिकाणी आहे दुसरी वृत्ती आणल्यामुळे ही वृत्ती निघून गेली
आणि कधी कधी हा जीव एवढा मोहित होतो की तो मोहित झाल्यामुळं मग ती वृत्ती निघून जाते. त्याच्याकरता दुसरं उदाहरण दिलं, नविये आवडीचे निभरे कामुक निज वनिता विसरे मग पाडेविन अनुसरे भ्रमला जैसा. तिची योग्यता बघत नाही, काय नाही काय नाही, भ्रमल्यासारखा करतो. ह्याच्याकरताही उदाहरण पाहता येईल आपल्याला. आपण काल अजमेळचं उदाहरण पाहिलं. भ्रमला तो, एवढा मोठा पुरुरवा राजा भ्रमला तो, आणि मग त्या ठिकाणी त्या वृत्तीमध्येच तो गुंतो. तसा अर्जुनाच्या अंतकरणात असलेली मूळची निज वनिता, त्याचा मूळ स्वभाव जो आहे तो कोणता आहे? क्षात्र स्वभाव. क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ, साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे. नाही, काहीतरी गडबड झाली. हा, तरी आहे आन करणे स्वभाव अशी. म्हणून त्या ठिकाणी स्वभाव जो असतो मूळ स्वभाव, पण मूळ स्वभावात हा दुसरा स्वभाव आला. अर्जुनाने तिथे करुणा नावाच्या वृत्तीचा अंगीकार केला आणि त्यामुळे आणि त्या करुणेत तो एवढा गुंतलाय, लगेच गुंतला पण गेला. आणि त्याने करुणेचा तिथं विचार केला नाही, इथं योग्य आहे का, करुणा चांगली आहे. तुझा झुंज होईल, तुझा करुणा चांगली आहे, इथे करुणा चांगली आहे का असा विचार केला नाही. ज्ञानोबारायांना हाही दृष्टांत कमी वाटला. ज्ञानोबारायांनी तिसरा दृष्टांत दिलाय. आता ही ज्ञानोबारायांची दृष्टांत देण्याची जी पद्धत आहे, ज्ञानोबारायांचे दृष्टांत जे असतात ते सुद्धा वेगवेगळ्या शास्त्रातले सिद्धांत असतात. आपण नेहमी पाहतो ते सुद्धा आपल्याला व्यवहार शिकवणारे असतात. व्यवहारात माणसाने कसं वागलं पाहिजे, ग्रहस्थाश्रयी माणसाने कसं असलं पाहिजे तर त्याचा संसार सुखाचा होईल, याच्याकरता ही उदाहरणं आहेत. पण सिद्धांत सांगायचा आहे तो वेगळा परमार्थाचा सांगायचा आहे. एक ग्रहस्थाचं उदाहरण सांगितलं तर एक तपस्व्याचं उदाहरण सांगितलं की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. अर्जुन हा तपस्वी आहे. एखादा तपस्वी असतो आणि त्या तपाच्या बळाने त्याला काही रिद्धी प्राप्त होतात, सिद्धी प्राप्त होतात. कारण तप केलं की सिद्धी प्राप्त होतात, सिद्धी येतात. पण शहाणा जो योगी आहे, तपस्वी आहे, तो सिद्धीत गुंतत नाही. भगवान परमात्म्याने एकादश स्कंदामध्ये 18 सिद्धींचं वर्णन केलं आहे आणि त्या सगळ्या सिद्धींची फलं सांगितलेली आहेत. भगवंताचं ध्यानधारणा करताना कशी ध्यानधारणा केल्यानंतर कोणती सिद्धी प्राप्त होते सांगितलं आहे. देवाच्या पायाचं ध्यान केलं कोणती सिद्धी प्राप्त होते, देवाच्या गदेचं ध्यान केलं कोणती सिद्धी प्राप्त होते, मन कुठं लावल्यानंतर कोणती सिद्धी प्राप्त होते. काय अष्टमहासिद्धी आहेत आणि 8 गौण सिद्धी सांगितल्या. पण या सगळ्या सिद्धींचं वर्णन झाल्यावर भगवंतांनी सांगितलं ह्या सिद्धी ज्या आहेत त्या सगळ्या अंतराय करणार आहेत. कशाकरता सांगितल्या सिद्धी? अंतराय आपल्याला कळला पाहिजे, अडचण कळली पाहिजे म्हणून सिद्धी सांगितल्या. हो, नाथ महाराजांनी त्या सगळ्या सिद्धींचं वर्णन केलं. काही जन्मताच सिद्धी असतात, काही औषधाने प्राप्त होतात, काही मंत्राने प्राप्त होतात, काही वनस्पतीने सिद्धी प्राप्त होतात. नाथ महाराजांनी फार विशेष सांगितले ते भागात. पांढरी रुई आणि त्याच्या मुळामध्ये आलेला गणपती आणि त्या गणपतीची पूजा केली तर काय होतं, कोणती सिद्धी प्राप्त होते, विस्ताराने लिहिलं आहे.
म्हणजे वनस्पतीने प्राप्त होणाऱ्या सिद्धी आहेत, पण या सगळ्या सिद्धी अंतराय निर्माण करतात. काल आपण प्रमाण म्हणून आलो, सिद्धी लावी पिसे की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी. मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. मग त्याला मागचं वैराग्य वगैरे सगळे काही आठवत नाही. आपण वैराग्य धारण केलं कशाकरता? कोणती सिद्धी प्राप्त करण्याकरता केलं होतं? देवाची प्राप्ती करणे. म्हणून रुद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी ह्या उपाधी होतात. मग त्याला त्या ठिकाणी तप केल्यामुळे कोणती एखादी सिद्धी प्राप्त झाली, लोक त्याच्या मागं लागलं की मग देव विसरतो. परमात्म्याकडे जायचं होतं पण मध्येच थांबला तो. तसा अर्जुन जो आहे तो अर्जुन तपस्वी आहे. युद्ध करायचंय, जिंकायचंय, वीरश्री प्राप्त करायची, मोक्षश्री प्राप्त करायची. पण अर्जुनाला अगोदरच एका वृद्धीने गाठलं, करुणा नावाच्या वृद्धीने त्याला गाठलं. आणि मग मात्र अर्जुनाचं जे काही पहिलं वैराग्य होतं, मला त्या ठिकाणी सगळ्यांना जिंकायचं आहे, मला विजय प्राप्त करायचा आहे, हे सगळं मागचं त्याचं विसरू लागला अर्जुन. एवढे मोठे त्या ठिकाणी विश्वामित्र महाराज विसरले. सौभरी ऋषी तपस्वी होते फार मोठे, स्नाना करता गेले, विसरले. नारद महाराज विसरले. ही सगळी चरित्र कशा करता सांगितलेली आहेत की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तैशी अर्जुना तेथ झाले. त्यामुळे अर्जुनाला तसं झालंय. काय झालं? असते पुरुषत्व गेले. असलेलं पुरुषत्व अर्जुनाचं गेलं. अर्जुनाचं पुरुषत्व म्हणजे काय सामान्य होतं का? अर्जुन हा खरा पुरुष आहे. खरं पुरुषत्व त्याच्या ठिकाणी होतं. स्वतः भगवंतांनी वर्णन केलंय, तुवा संग्रामी हरू जिंतला, निवात कवचाचा ठाव फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी. पुढे बोलणार आहेत भगवान परमात्मा. कधीही न डगमगणारा अर्जुन, कधी युद्धामध्ये कोणालाही न घाबरणारा अर्जुन, आज काही पहिल्यांदाच त्याच्यासमोर कौरव उभे राहिलेत असं काही नाही. या सगळ्यांना उत्तर गोग्रहण प्रकरणामध्ये पळवून लावलेलं आहे अर्जुनाने. पण असा अर्जुन मात्र त्या ठिकाणी जे अंतकरण दिधले कारुण्याशी, अंतकरण त्याने कारुण्याला दिलं आणि असलेलं पुरुषत्व गेलं. अर्जुनाच्या ठिकाणी असलेलं पुरुषत्व जो आहे त्याचा स्थायी भाव आहे आणि कारुण्य जो आहे तो दुसरा आलेला आहे, आगंतुक आलेला भाव आहे. खरा त्या अर्जुनाचा मूळ स्वभाव मात्र पुरुषत्वाचा आहे. परंतु या ठिकाणी आता युद्धामध्ये मात्र हे कारुण्य योग्य नव्हतं. कुठे कोणती वृत्ती पाहिजे हे माणसाला कळालं पाहिजे. बऱ्याच वेळेला जिथे जी वृत्ती पाहिजे नको ती वृत्ती आपण आणतो. जिथे करुणता नको तिथे करुणता येते आणि जिथे शांतता पाहिजे, करुणता पाहिजे, तिथे करुणता येत नाही. नको तिथे नको ती वृत्ती आली की ते त्याच्या जो कार्य त्याच्या हातून घडणार आहे ते कार्य घडू शकत नाही. म्हणून ज्या ज्या कार्याकरता जी जी वृत्ती लागते ती ती वृत्ती त्या कार्याकरता पाहिजे. त्या त्या भूमिकेत तीच वृत्ती पाहिजे. मग दुसरी जर वृत्ती आली, चुकीची वृत्ती त्या ठिकाणी आली
तर मग मात्र मनुष्याकडून ते कार्य होऊ शकत नाही, कोणतंही कार्य असेल. युद्धासारखं कार्य आहे, आता इथे वीरवृत्तीच पाहिजे, पण इथे त्या वीरवृत्तीची जागा करुणावृत्तीने घेतलेली आहे. आणि म्हणून आता एकदा का ती करुणावृत्ती आली तर काय होतं मग? ज्ञानोबाराय त्याच्याकरता दृष्टांत देतात पुढच्या ओळीमध्ये, वाचा सगळ्यांनी पुढची ओळी. देखा मंत्रज्ञू बरळू जाये देखा मंत्रज्ञू बरळू जाय, मग तेथ का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. ते करुणावृत्ती आणि त्या वृत्तीने आणखीन पुढे मग काय होतं, ती वृत्ती घातक कशी ठरते पुढे. एखादं शौर्याचं काम करायचंय आणि ते काम करत असताना जर ती करुणावृत्ती आली तर ते शौर्याचं काम कसं बिघडून जातं. म्हणून देखा मंत्रज्ञू बरळू जाये, मग तेथ का जैसा संचारू होय. एखादा मंत्रज्ञ आहे, मंत्रज्ञ म्हणजे मंत्र म्हणणारे, मंत्र जाणणारे. यज्ञ करायचा असेल, एखादं अनुष्ठान असेल, त्याच्यामध्ये हे जे मंत्र म्हणणारे असतात ते मंत्र म्हणत असतात. मंत्राचे ते ज्ञाते असतात. पण मंत्र म्हणत असताना कधी कधी दिवसभरच म्हणावं लागतं. एखादं असं अनुष्ठान असतं की दिवसभर म्हणण्याचं अनुष्ठान असतं, आणि मग ते म्हणण्याचं अनुष्ठान असतं, त्याच्यामध्ये त्या मंत्र म्हणण्याकडे जे लक्ष पाहिजे ते लक्ष जात नाही. आणि मग काय होतं, तो मंत्र म्हणायच्या ऐवजी कुठला तरी दुसराच एखादा मंत्र तसा सारखा येतो. अहो, मंत्राचं कशाला आपण हरिपाठ म्हणतो, रोजच म्हणतो. हरिपाठ म्हणत असताना आपलं लक्ष हरिपाठात असतंच असं नाही, कधी चहाकडं असतं, कधी पाहुणे आलेले असतात. प्रवचनात बसले म्हणजे सगळ्यांचं लक्ष प्रवचनात आहे असं काय नाही. मग योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी, आणि तेवढ्यात चहाचा वास आला. दंभधर्म म्हणायच्या ऐवजी करशीजना म्हणतो. करशीजना म्हटलं की कुठं गेला हरिपाठ. त्याला म्हणायचं संचार होय. म्हणजे वेदामध्ये मंत्र म्हणत असताना त्या मंत्रासारखाच दुसऱ्या एखाद्या मंत्राचा तुकडा जर असेल तर तो तिथे येतो आणि त्याचा संचार होतो आणि पुढचे मंत्र सुरू होतात. ना याला मंत्रज्ञाचं बरळणं म्हणतात. एखादा मंत्रज्ञ असतो, तो बरळला, मग तिथे काय होतो, दुसऱ्याच पदाचा संचार होतो, दुसरंच मंत्र त्या ठिकाणी म्हणू लागतो मनुष्य. आणि मग त्या मंत्र दुसरेच मंत्र आले तर अनुष्ठानामध्ये काय होतं, असं आहे, नियम आहे. मंत्र जे असतात ते जर चुकले तर त्याचा परिणाम विपरीत होतो. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. लागते सत्वर अबद्धते फार तरले नामे. तुकाराम महाराज नामस्मरणाचं श्रेष्ठत्व सांगताना म्हणतात, मंत्र चळे पिसे लागते सत्वर. हे जे वेदातले मंत्र आहेत म्हणण्याच्या भानगडीत पडू नका. नको ते मंत्र म्हणण्याच्या भानगडीत पडू नका. ते जर चुकले, मंत्र चळे पिसे लागते सत्वर, तो मनुष्य वेडा होतो. पण नाम तसं आहे का हो, म्हटले अबद्ध ते फार तरले नामे. कितीतरी लोक अबद्ध म्हटले नाम. उलटा मंत्र जपत जुग जाना, वाल्मिक भये ब्रह्म समान. उलटा मंत्र म्हटला, मारा 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 येही मंत्र.
पण त्याचाही उद्धार झाला म्हणून हे. किंवा आणखीन दुसऱ्या अर्थाने जर घेतलं तर एखादा मंत्रज्ञ म्हणजे पंचाक्षरी वगैरे असतं, म्हणजे एखाद्याला संचार झालाय तर तो काढण्यासाठी ते मंत्र म्हणतात. आणि ह्याचा जर मंत्र चुकला तर याच्याच अंगात संचार होतो. आणि मग ज्याच्या अंगात संचार झाला तो काहीतरी बरळायला लागतो. काय? मंत्रज्ञू देखा मंत्रज्ञू बरळू जाये, तेथ का जैसा संचार होये. तो अगोदर बरळला, त्याच्यात संचार झाला, मग आणखीन बरळतो. नको नको ते बोलायला लागतो, भलतंच काहीतरी म्हणायला लागतो. तसं अर्जुन जो आहे तो मंत्रज्ञ आहे. आणि अर्जुन असा मंत्रज्ञ आहे. आता त्याचा मंत्र काय अर्जुनाचा? मला विजय प्राप्त करायचा, मी विजय प्राप्त करीन असा असणारा अर्जुन आहे. पण आता बरळायला लागला. काय बरळायला लागला? दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति. हे बरळ नाही. वास्तविक पाहता अर्जुनाच्या कोशामध्ये हा शब्द नाही. सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति. कोणी जरी साक्षात भगवान शंकर पुढे आले, अर्जुन घाबरलाय का? तिथे म्हटलं का सीदन्ति मम गात्राणि? भीष्माचार्य आले, द्रोणाचार्य आले, कधी डगमगलाय का तो? पण असं असताना सुद्धा आज त्या ठिकाणी या करुणावृत्तीमुळे, दयावृत्तीमुळे, भीतीमुळे अर्जुनाचा अंतःकरण त्या ठिकाणी दूषित झालं. अर्जुनाला संचार झाला, त्याला झपाटलं. कशाने झपाटलं? या दयावृत्तीने झपाटलं, या करुणावृत्तीने झपाटलं. आणि त्याच्यामुळे तो बरळायला लागलाय. त्याला मोहाने झपाटलंय. मोह हेच भूत आहे. भूत जबर मोठे गे बाई. हा, झाली झडपण करू गत काही. स्वजन दिसायला लागले अर्जुनाला की मज पाहता हे उर्मी नोहे, अनारिसे गमत आहे, ग्रासीला महामोळे काळ सर्पे. महामोहरूपी काळ सर्पाने त्याला ग्रासलाय. किंवा भगवंतानी म्हटले ना, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले ना, आता हा नाही तो गारुडी आहे. किंवा पंचाक्षरी, एखाद्याला संचार झाला तर तो काढण्यासाठी तो पंचाक्षरी आहे, तो भगवान परमात्मा आहे. सर्पाचं विष उतरण्याकरता श्रीकृष्ण गारुडी पातला म्हटलंय. जानुनी ऐशी प्रौढी दृष्टी सवेची विष फेडी. हा, पण हे गारुड्यासाठी म्हटलं. पण आपल्याला भूत काढणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अशी एक गोवी आहे. आहे की नाही मला माहिती नाही. पण आता अर्जुनाला त्या ठिकाणी अशी स्थिती झाली. अर्जुन बरळू लागला. तैसा तो धनुर्धर. धनुर्धर आहे अर्जुनाचं. धनुर्धर म्हणून वर्णन सगळीकडे आले. हा उमजी आता कवने परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमाने का. याला सुद्धा आता ग्रहाची बाधा झाली. देव विचार करायला लागले, अनुमान करायला लागले. आता ह्याचा हे बाधा काढायची कशी? म्हणून तैसा तो धनुर्धरू महामोहे आकळीला. म्हटले महामोह झाला. नुसता मोहन म्हटलंय का? महामोह. स्वदेहा नाम अर्जुनू, परदेहा नाम स्वजुनू, संग्रामा नाम मलिनू पापाचारू.
हा काय आहे? मोह आहे. पहिला मोह, नंतर महामोह. स्वदेहा नाम अर्जुनु मोह, आणि परदेहा नाम स्वजनु महामोह. मी देह मोह आणि देह संबंधी सगळे माझे महामोह. आणि एकदा का हा मोह निर्माण झाला मनुष्याच्या जीवनामध्ये की मग दुःखाला सुरुवात झाली समजायचं. तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. महामोहाने तो आता आकळलेला आहे. आणि म्हणून काय झालं मग? त्या महामोहाचं काम काय? एकदा मोह निर्माण झाला माणसाच्या जीवनामध्ये, महामोह निर्माण झाला तर काय होतं? म्हणून असता धीरू गेला, हृदया द्रव आला, जैसा चंद्र करी शिंपिला सोमकांत. असलेला सगळा धीर गेला. अर्जुनाकडे फार मोठा धीर आहे. अर्जुन कधीही त्या ठिकाणी युद्धामध्ये डगमगत नाही. कोणी जरी आलं समोर तरी सुद्धा अर्जुनाचा धीर कधी खचत नाही. शौर्या जोडला आधारू, सोमवंशाचा शृंगारू. सुखादी उपचारू जयाची लीला, असं ज्याचं वर्णन केलं आहे. विजय नामे अर्जुन विख्यात म्हटलं. अर्जुनाच्या धीराचं वर्णन अनेक ठिकाणी केलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. पाहता तुझेनी पाडे, दिशे त्रैलोक्य थोकडे. वा, आयशे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तुझं पुरुषत्व जर पाहिलं तर सगळं त्रैलोक्य तुझ्या पुढे थोकडं आहे. दिगंतीचे भूपती, भाट होनी वाखानीती, जे ऐकल्या दचकती कृतांतादिक. ऐशी महिमा गणवट. असं असताना म्हणून आसता धीरू गेला. आणि तो हृदयातला, तो त्या ठिकाणी अंतःकरणातला धीर गेला. काय होतं? ह्या करुणा वृत्ती आहेत, दयावृत्ती आहेत किंवा भीतीची वृत्ती आली. आणि मग अशी वृत्ती एखादी जर अंतःकरणात आली, मोह निर्माण झाला, तर मोह काय करतो? किती जरी धीट मनुष्य असला तर त्या अंतःकरणामध्ये धीर जातो. धीर गेला का मग हृदयात द्रव आला. एखादी भीती एकदा का माणसाच्या मनात बसली, ती वस्तू पुढं आली की धडधडच सुरू होते लगेच. चांगली माणसं. एक मनुष्य मला म्हटला, मी कितीतरी सैनिक मारले असतील, युद्ध केली असतील, मला काहीच वाटत नाही, पण झुरळ बघितलं की मला इतकी भीती वाटते म्हणले. काहीच सुचत नाही म्हणले. काय बघितल्यावर? झुरळ. पण ती झुरळाची भीती मनात बसली. तसा अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला की तो मोह अंतःकरणातल्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या बदलून टाकतो. माणसाला काही सुचत नाही. मग आपण कुठे आहेत, काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, ह्या सगळ्या वृत्ती अशाच आहेत. काम, क्रोध, मोह, लोभ अशा वृत्ती आहेत. ह्या माणसाच्या अंतःकरणाला ताब्यात घेतात. आणि मग म्हणून असता धीर गेला, हृदया द्रव आला. हृदय काय झालं? द्रवीभूत झालं, ओलं झालं. करुणेने धीर गेला, धीरवृत्ती गेली, करुणावृत्ती आली. आणि आता करुणावृत्तीचं कार्य वेगळं आहे, धीरवृत्तीचं कार्य वेगळं आहे. आता ही करुणावृत्तीने बळ घेतल्यामुळे तिथे हृदयात द्रव होणं. ज्ञानोबाराय म्हणतात, जैसा चंद्र करी शिंपला सोमकांत. जसं चंद्राच्या प्रकाशात सोमकांत मणी जो आहे त्याला जसा द्रवीभाव प्राप्त होतो,
तो जसा पाझरायला लागतो तसं याचं अंतःकरण काय झालं, आणखीन पाझरायला लागलं, द्रव्यभूत झालं आणि विचार करायला लागला अर्जुन. तया परी पार्थ अतिस्नेहे मोहित मग सखेद असे बोलत श्री अच्युतीशी. तया परी पार्थ अतिस्नेहे मोहित. अतिस्नेहाने काय झाला, तो मोहित झालेला आहे. स्नेह आहे पाहिजे पण अतिस्नेह नको. हा अतिस्नेह माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो, मोह निर्माण करतो, रडायला लावतो. अर्जुनाच्या अंतःकरणात इथे अतिस्नेह निर्माण झाला आहे. हे सुद्धा आपलेच आहेत. कौरव आपले, पांडव तर आपले आहेच आहेत, पण कौरव सुद्धा कोणाचे आहेत, आपलेच आहेत. सगळे आपलेच आहेत. आता वास्तविक आता सगळे आपलेच आहेत तर मग युद्ध करायला यायची काय गरज होती. आपलेच आहेत असं म्हणून मग इथे यायची गरज नव्हती. बरं, इथे आल्यानंतर आता युद्ध सुरू झालं आहे, शंखनाद झालेला आहे, अशा वेळेस हा मोह योग्य नाही, अशा वेळेस स्नेह योग्य नाही. म्हणून अतिस्नेह आणि मोहित शब्द वापरला आहे. अतिस्नेह माणसाला मोह निर्माण करतो आणि मोह एकदा का निर्माण झाला माणसाच्या जीवनात, अतिस्नेह आला की मग सखेद, खेद करू लागतो मनुष्य, दुःख करू लागतो. आणि दुःख झालं, खेद करायला लागला आणि बोलत श्री अच्युतेशी. आता भगवान परमात्म्याला इथे ज्ञानोबाराय म्हणतात, बरं झालं तो कोणाबरोबर बोलतोय, श्री अच्युत. जो अच्युत आहे आणि श्रीने सहित अच्युत आहे, जो कधीही आपल्या स्वरूपापासून च्युत होत नाही. आपल्या जीवनामध्ये कधीही त्या ठिकाणी कर्तव्यापासून परान्मुख झाला नाही. भावना आहेत भगवंताकडे, भावना, प्रेम किती आहे भगवंताकडे, पण जेव्हा जेव्हा कर्तव्याचा विषय आला तेव्हा भावनेला बाजूला ठेवला. कंसाला मारायचं होतं, अक्रूरजी नेण्याकरता आले, गवळणी रथाखाली पडल्या, तुला जायचं आहे ना, आमच्या अंगावरून जा बाबा. भगवान परमात्मा म्हटले, ठीक आहे, तुमचं प्रेम मला मान्य आहे, पण आज मला जायचं आहे कुठं, कंसाला मारायचं. म्हणून भगवान गेले निघून, दुसऱ्या बाजूने निघून गेले. हा अच्युत आहे, श्री अच्युत आहे. श्री म्हणजे लक्ष्मीने युक्त, मोक्षश्रीने युक्त असा अच्युत आहे. असा असलेला परमात्मा तिथे खेदयुक्त बोलायला लागला. आता वास्तविक पाहता एवढा मोठा परमात्मा असताना, जो अच्युत आपल्याजवळ असताना सुद्धा अर्जुनाची अशी स्थिती व्हायला नाही पाहिजे, पण झाली. आता ही देवाचीच लीला आहे. देवाला गीता सगळ्यांसाठी प्रगट करायची. अर्जुन मोहितच झाला नसता तर गीता कशी काय प्रगट झाली असते. मग श्रीधारी आहे, तो लीलाधारी आहे. मग अर्जुन काय म्हणतात, वाचा सगळ्यांनी श्लोक. अर्जुन वाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखञ्च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं संसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. भगवान परमात्म्याला अर्जुन बोलायला लागले. हे आता अर्जुनाचं आवडतं नाव आहे कृष्ण आणि कृष्णाचं आवडतं नाव आहे पार्थ. म्हणून ह्या सगळ्या संकटाच्या प्रसंगामध्ये कृष्ण नाव आलं आहे असं म्हणतात. गीतेमध्ये त्या साधक संजीवनीमध्ये लिहिलं आहे की हा कृष्ण नाव की सगळ्यात जास्त आलं आहे अर्जुनाच्या मुखातून देवाला. 9 वेळा का काय म्हटले, कृष्ण कृष्ण कृष्णसारखं का, म्हणजे आवडीचं नाव आहे, प्रेमाचं नाव आहे. आणि भगवंताच्याही मुखामध्ये पार्थ पार्थ जास्त आलं.
म्हणून हे कृष्ण, आता माझ्यावर संकट आलं बाबा, मला दुःख झालं आहे बाबा, म्हणून हे कृष्ण, इमं स्वजनम दृष्ट्वा युयुत्सुम समुपस्थितम, युद्ध करता आलेले आहेत, हे सगळे माझे स्वजन आहेत देवा. या बाजूला असतील काय, या बाजूला असतील काय, सगळे आपलेच आहेत देवा. काय झालं मग तुला? म्हटले ह्यांना सगळ्यांना पाहिल्यानंतर शीदंती मम गात्राणी, माझी सगळी जी काही इंद्रिय आहेत, ती इंद्रिय काय झालेली आहेत? शिथिल झालेली आहेत. माझी गात्रे शिथिल होत आहेत, तोंड कोरडं पडत आहे, शरीराला कंप सुटला आहे, और शरीरावर रोमांच उभे राहिले आणि हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे. शरीराच्या त्वचेचा दाह होत आहे आणि मी उभा राहण्याला सुद्धा समर्थ नाही. माझं मन जणू काय भ्रमण पावत आहे. शीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती, सगळी इंद्रिय जे आहेत त्याचा थरकाप उडाला आहे. बघा, म्हणजे एखाद्या माणसाला भीती वाटायला लागली किंवा करुणा निर्माण झाली, एवढा धीट मनुष्य असला तरीसुद्धा एखादं संकट जर आलं जीवनामध्ये किंवा एखादी विचित्र परिस्थिती जर पाहिली, काय करायचं त्याला सुचत नाही. आणि चांगली माणसं थरथर कापायला सुरुवात. काय वृत्तीचा फरक आहे लक्षात ठेवा. एखाद्या परिस्थितीमध्ये एखादी वृत्ती जर निर्माण झाली तर ती वृत्ती किती माणसाला अधोगतीला नेते किंवा काय त्याचा परिणाम शरीरावर होतो. म्हणजे मनुष्य एखादी गोष्ट ऐकल्यानंतर काय माणसांना लगेच हार्ट अटॅक येतो, मरतातच. पुढचं ऐकेपर्यंत नोटबंदी झाली, उद्या नोटबंदी होणार आहे असं म्हटलं की काय अटॅक आला. काही गरज नाही ना, त्याच्यातून आणखीन पुढे काही मार्ग निघतो. पण एखादी बातमी अशी ऐकली, असं झालं तसं झालं, अवघड आहे. सांगणं सोपं आहे हो, पण वृत्ती त्या तशा तयार होतात. बोलणं सोपं आहे, सांगणं सोपं आहे, पण एवढे मोठे अर्जुन, त्यांची स्थिती काय झाली बघा. सामान्य वीर होते का? सामान्य शूरता होती का? सीदंती मम गात्रा, आणि सगळी गात्र जी आहेत ती काय व्हायला लागली? थरकाप उडाला. तोंड सुकून जातं. एखादी वाईट बातमी ऐकली, एखादं वाईट दृश्य पाहिलं आणि आपल्याविषयी पाहिलं. मृत्यू आपण पाहत नाही का रस्त्यावर? हो. त्याकडनं स्वामींनी उदाहरण दिलं. ते म्हणे आम्ही रोज त्या काशीला असताना, शिकायला असताना त्या घाटावर बसायचो. कोणता घाट? मणिकर्णिका घाट. आणि मणिकर्णिका घाट म्हटल्यानंतर तिथं कचोरी खायचो किंवा काहीतरी खात बसायचो. सगळे मित्रमंडळी असायचे आणि तिथून रस्ता जो होता तो घाटावर जायचा. आणि त्या घाटावरून राम बोलो भाई सारखे दिवसभर चालूच, प्रेतच, काही वाटायचं नाही. कचोरी खात बघायचं प्रेत. आणि ज्या दिवशी पाहिलं, खाताच कोणीतरी आपल्या गावातली माणसं दिसायची, आपल्या घरातली माणसं दिसायची, मग कचोरी खाईल का? न काही स्थिती होते. लगेच अंगाला घाम यायचं. काय झालं? हे आपल्या गावातली माणसं कशी काय आली? कोणाचं प्रेत आलं? सीदंती मम गात्राने. आता हे जे झालं हे कशामुळे झालंय? मोहामुळे. मी आणि माझं. हे उदाहरण देतात गुरुवर्य. ती नर्स जी असते ती रिपोर्ट लिहिते पेशंटचा. पेशंटचा BP 12 वाजता वाढला, 1 वाजता तो उचके द्यायला लागला, 2 वाजता तर त्याने प्राण सोडला. असा लिहिते, चहाचा कप फुरका मारत राहते. एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात पेन्सिलने रिपोर्ट लिहिते. काही तिला वाटत नाही. रोज कितीतरी जातात मोठ्या हॉस्पिटलमध्ये, काय वाटतं का तिला? आणि घरून फोन आला, सकाळी मुलगा शाळेत गेला आणि येत असताना अपघात झाला, आता मार बरं फुरका. सीदंती मम गात्रा.
मुखंच परिशुष्यती, काय सुचत नाही मग. अर्जुन महाराज एवढे मोठे, परंतु मोह निर्माण झाला, आसक्ती, मी आणि माझं, की मग काही सुचत नाही माणसाला. मुखंच परिशुष्यती वे पथुष्य शरीरे मे, सगळ्या शरीराला काय झाला, कंप सुटला. आणि रोमहर्षस्य जायते, अंगावर सगळा काटा आला. पुढं गांडीवम, एवढं मोठं धनुष्य हातात होतं, ते हातातून काय झालं, निसटायला, आणि सगळ्या त्वचेचा दाह होऊ लागला. न शक्नोमी अवस्थातुम, आता उभं सुद्धा राहता येईना, मन सगळं अस्थिर झालं. म्हणून आणखीन काय काय झालं याचा विचार उद्याच्या प्रवचनात. उद्या 3 वाजता प्रवचन आहे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरद हरी